नवी मुंबईतील जेएनपीए बंदरात 3000 कंटेनर्सचा खोळंबा। शिपिंग सेवा ठप्प झाल्यामुळे हजारो टन माल अडकला। नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात। व्यापाऱ्यांची चिंता वाढली। नवी मुंबईमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। सानपाड्यामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरपर्यंतची रांग। तर गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिक वेटिंगवर। मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा। बुकिंगचा ओटीपी आल्यानंतर सुद्धा ग्राहक रांगेत। तर ठाण्याच्या मुरबाडमध्ये सुद्धा नागरिकांच्या लांबच लांब रांगा। गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून नागपुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संविधान चौकात सिलेंडरला हार घालून चूल पेटवत आंदोलन। सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन्स रद्द होणार। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही। वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। इराण आणि अमेरिकेचा युद्धबंदीवर चर्चा करण्यास नकार। दरम्यान मध्य पूर्वेतील देशांनी या ठिकाणी मध्यस्थी करावी त्या संदर्भातला प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। तर हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत युद्धविराम नाही, इराणकडून स्पष्ट। मोस्तफा खामेनींच्या प्रकृतीबाबतचे अमेरिकेचे दावे खोटे। खामेनी पूर्णपणे ठीक। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी दावे फेटाळले। अमेरिकेचे B-52H हेवी बॉम्बर विमान इराणकडे रवाना। तर ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत अमेरिकेचे विमान इराणकडे। युद्ध आणखी भडकण्याची शक्यता। अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीला इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिसनं जोरदार प्रत्युत्तर। ड्रोनवरून केलेल्या गोळीबाराचा फुटेज इराणकडून प्रसिद्ध। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून शिवालिक आणि नंदादेवी हे 2 एलपीजी टँकर भारताच्या दिशेनं। पर्शियन आखाताजवळ भारतीय नौदलाच्या युद्धनौका जहाजांना मदत पुरवणार। 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार। दरम्यान हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी साथ द्या। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धनौका पाठवण्याचं आवाहन। चीन, जपान, फ्रान्स आणि दक्षिण कोरियाला युद्धनौका पाठवण्याचं आवाहन। चीन, ब्रिटनकडून हॉर्मुझमध्ये युद्धनौका तैनात करण्यास नकार। डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धनौका तैनात करण्याचं केलं होतं आवाहन। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा प्यायल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। राहुल गांधींच्या राजीनाम्याची आता मागणी। 5 राज्यांच्या निवडणुकांसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये या निवडणुका होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान। तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्र्यांचा गौरव। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यामध्ये मेट्रो भवनाचं उद्घाटन होणार। दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। 2 मजल्यांवर या ठिकाणी मेट्रो भवनाचा विस्तार। राज्यातील 91,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा। सरकारकडून डिसेंबर ते मार्च या कालावधीचा हा हप्ता वितरित। आतापर्यंत 39,300 कोटींचं वाटप। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 60.37% पाणीसाठा शिल्लक। पुढील 4 महिने हा पाणी पुरवठा करण्याचं जलसंपदा विभागासमोर आव्हान। यंदा पाऊस लांबण्याचाही हवामान खात्याचा अंदाज। सांगलीच्या मिरजमध्ये किरकोळ वादातनं 2 गटात मोठा राडा। सुभाषनगर भागामध्ये वाहनांची तोडफोड आणि दगडफेक। धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात 6 जण जखमी। विश्वविजेत्या टीम इंडियासह कर्णधार सूर्यकुमार यादवचा आज बीसीसीआयकडून विशेष सत्कार। अलीकडच्या काळात आयसीसी जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या 5 संघांचा सन्मान होणार। तर राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नीसह मिताली राजला जीवन गौरव पुरस्कार मिळणार।